सोयाबीनला भाव नाही, उत्पादन खर्च भरून निघत नाही, म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचं सोयाबीनच्या मार्केटच्या बाजूचा जो रोड आहे त्या रोडवर एका शेतकऱ्याने आपलं सोयाबीन खाली सांडून दिलं आणि त्या ठिकाणी उभं राहून हातामध्ये त्या शेतकऱ्याच्या कोयता आहे, एका हातामध्ये पिस्तूल त्यानं कमरेला खोसलेला आहे, हातामध्ये पावत्या वगैरे काहीतरी आहेत. तो शेतकरी आक्रोश करतोय. आक्रोश करताना असंख्य पब्लिक त्याच्या भोवताली जमा झालेली आहे आणि त्या आक्रोशामध्ये जो बोलत होता ओघाओघानं त्याच्याकडनं जे शब्द बाहेर पडत होते ते शब्द नव्हते तर त्या शेतकऱ्यांच्या व्यथा होत्या आणि त्या त्याच्या स्वतःच्या एकट्याच्या व्यथा नव्हत्या तर महाराष्ट्रभरातील किंवा देशभरातील जो शेतकरी आहे, सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे विशेष म्हणजे, ज्याचा आमदनी अठ्ठ्याण्णव खर्च रुपया झालेला आहे, म्हणजे उत्पादन खर्च भरून निघत नाही, उत्पादन खर्च जास्त झाला आणि शेतीमालाला मिळणारा भाव कमी झाला. पहिले कोरडवाहू, नंतर गारपीट, नंतर अतिवृष्टी, अशामध्ये जे काय सोयाबीन घरी आणलं त्या सोयाबीनला 4100, 4200, 4300 रुपये भाव मिळतोय. सरकारचा हमी भाव 46 रुपये आहे, परंतु सरकारचा हमी भाव 6000 रुपये असायला हवा होता किंवा सध्या सोयाबीन 6000 किमान विकल्या जायला पाहिजे होतं, परंतु ते विकल्या जात नाही. आणि तो त्या ठिकाणी बोलत होता, आक्रोश करत होता. तो सांगत होता की हे जे राज्यकर्ते आहेत यांच्याकडे गडगंज संपत्ती कुठून आली, यांच्याकडे मरणाचा पैसा आहे, हे यांचीच पोटं भरतायत आणि आमच्या वाट्याला काय येणार, आमच्या हिस्स्याला काय येणार, असा तो टाहो त्या ठिकाणी फोडत होता. आणि हे सगळं करत असताना तो बोलणं अर्धवटच त्याचं राहिला असताना ते लोकांच्या मनाला इतकं भावलं की लोकांनी त्याच्या बोलण्याला टाळ्या वाजवायला त्या ठिकाणी सुरुवात केली. एखाद्या शेतकऱ्याला मार्केटला आल्यानंतर आपल्या सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून त्या मार्केटच्या बाहेर रस्त्यावर आपली सोयाबीन सांडून देऊन त्या ठिकाणी हातामध्ये कोयता आणि कमरेला पिस्तूल लावून पावत्या हातामध्ये घेण्याची इतकी हिंमत तो शेतकरी का करतो? कारण की त्याला कारण म्हणजे सरकारचे धोरण आहेत. तुम्ही म्हणता की मी सरकारला टार्गेट करतो किंवा मी कुठल्या तरी पक्षाचा अजेंडा चालवतो. माझा अजेंडा एकच आहे, तो म्हणजे शेतकरी. मग ते काँग्रेस सरकार असो का भाजप सरकार असो. काँग्रेस 70 वर्ष शेतकऱ्यांचे त्यांनी हाल केले, आम्ही बीजेपीला निवडून दिलं आणि भाजप जर तेच वागत असतील तर मला सध्या भाजपच्या विरोधात बोलावं लागेल. कारण की हे जे धोरणं आहेत पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, मी बोलत नाहीये, हे व्यापारी बोलतात, व्यापारी, की पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं जे काय खाद्यतेलाची भरमसाठ आयात केली त्याच्यामुळे हे भाव पडलेले आहेत. एकेकाळी आमची सोयाबीन 7000, 7500 विकल्या जात होती, परंतु त्यावेळेस तुमची जी पोल्ट्रीची लॉबी होती त्यांच्यासाठी तुम्ही 12 लाख टन सोयाबीन आयात केली. परंतु आज आमचा बाप शेतकरी रस्त्यावर असा आक्रोश करतोय, स्वतः त्याचा टाहो पडतोय. त्यावेळेस मात्र तुम्हाला काही दिसणं झालंय. सरकार हे शेतकऱ्यांचं नाही आणि शेतकऱ्यांविषयी संवेदनशीलही नाही आणि शेतकरी मेला काय जगला काय सरकारला काही घेणं देणं नाही, हे यातून स्पष्ट होतं. मीडिया सुद्धा विकला गेलाय. ते ह्या बातम्या दाखवणार नाहीत, पण ह्या बातम्या मी दाखवणार, मी चालवणार आणि शेतकऱ्यांना माझ्या वतीनं जो न्याय द्यायचा प्रयत्न आपण करू. कारण की किमान त्याच्या हाल अपेक्षा आपण चव्हाट्यावर तर आणू, आपल्यामध्ये जनजागृती तर करू. या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. तुमचं याच्यावर काय मत आहे ते व्यक्त व्हा. इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. अशाच शेतीमाती संस्कृतीसाठी, कृषी आणि कृषक पुत्रांच्या न्याय हक्कासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.